आज होतं तुळशींचं लग्न. आम्ही रांगोळी वगैरे काढली. तुळशी मातेला वेणी, हार, मंगळसूत्र वगैरे घालून रेडी केलं. अंतरपाट धरण्यासाठी आमच्या नऊताई होत्या. मग आम्ही मंगळाष्टका वगैरे लावले आणि तुळशी मातेचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडलं. डुग्गूला पाहिजे होते तांदूळ, तर डुग्गू मागत होता मनुताईंकडून की मला तांदूळ दे, तांदूळ दे. मग त्यांनी तांदूळ दिले, तेव्हा तो कुठे खुश झाला. लहान पोरांचं असंच असतं. मग लग्न लागल्यावर आपल्याकडे काय असते तर आईस्क्रीम. मग तिथे लहान मुलं होती, त्यांना आईस्क्रीम दिली. ते पण खुश झाले. मग तिथे काकी वगैरे होत्या, मग काकींनासुद्धा दिली. आणि तिकडे आमचे रोनिश भाऊ उभे होते, मग त्यांना घेऊन गेली. अंधार असल्यामुळे तिथे काही दिसत नाही आहे नीट. मग म्हणताय बोलतायत की वहिनी तू सगळ्यांना आईस्क्रीम दे, मला काय देऊ नको. म्हणून त्यांना घेऊन गेली. तर त्या इतक्या लाजायला लागल्या की तोंडच दाखवत नव्हत्या बघा. आता वेळ होती फटाके लावण्याची. मग आम्ही फटाके घेतले मी आणि लावले थोडे. तर युवी आला आणि बोलतोय की मम्मा तू एकटीच फटाके लावते, मला पण लावायचे आहेत. मग मी त्याला दिले. त्याला बोलली बाळा तू पण घे आणि लाव. मग तो पण खुश झाला. त्याला खूप आवडतात म्हणजे असे फटाके वगैरे लावायला. त्याला फटाके लावताना बघून त्याचे डॅडी बोलत आहेत की युवी जरा सावकाश लाव, कारण की कसं भीती पण वाटते ॲक्च्युली तो फटाके लावत असलं की आम्हाला. कारण की कसं पटकन ते फटाके वगैरे कधी कधी अचानक फुटतात वगैरे, ब्लास्ट होतात. लहान मुलांची थोडी काळजी पण घ्यावी लागते. आणि मग मी पण थोडे फटाके लावले आणि मला फटाके लावताना बघून सगळ्या बोलत होत्या का वहिनी तू किती घाबरते. तर शेजारच्या आई तर काय बोलतायत ते ऐका. आई बघा काय बोललेली आहे. आई काय बोलल्या? मग त्या नऊताई आल्याने बोलतायत की वहिनी थांब तुला दाखवते कसे लावायचे. त्यांनी चक्री घेतली आणि डायरेक्टलीच पंटीला लावून पेटवून दिली. अशा प्रकारे आमचा तुळशी विवाह संपन्न झाला. एंडिंग आमच्या मनोताई केली. चला बाय.